सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचं आहे की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे, कुठेही बंद होणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्षाचा कालावधी, यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे। जवळपास 2.25 कोटी ते 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत। जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते, ती लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी असो, आणखीन कुठली योजना असो, ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते। आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं, महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत, अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली, त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली। आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा, तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे। त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार, ग्राउंड लेवलला स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार, जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल। जी, या योजनेच्या रकमेमध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्यानिमित्ताने घेईल। आपण पाहिला असेल, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, मोठी गुड न्यूज या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे। तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा झालेत की नाही, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा। त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा आणि तुमचे पैसे जमा झालेत की नाही तेही पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा झालेत, कुठले अजून यायचे राहिलेले आहेत। तर बघा, जून महिन्यापासून ज्यांचा लाभ या ठिकाणी स्थगित करण्यात आलेला होता त्या लाडक्या बहिणींचे जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत, परंतु त्याच्यामध्येही काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला नाही, मात्र 13वा हप्ता देखील त्यांना भेटलेला आहे। त्याची पडताळणी अजून चालू आहे, त्याच्याबद्दल देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। त्यांनी बोलताना सांगितलं 21 रुपयाबद्दलही सांगितलेलं आहे। त्याचसोबत तुमची योजना कायमस्वरूपी पुढे चालू राहणार आहे, ही लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। तुम्हालाही वाटतं का अशाच पद्धतीने 1500 रुपये प्रत्येक महिन्याचा आधार चालू राहावा? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल, तुम्हाला त्याचा फायदा होतो की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आता बघा त्यांनी काय म्हटलंय डिटेलमध्ये आपण पाहूयात। लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे। स्वतः मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की 2100 रुपये तुम्हाला कधीपासून भेटतील त्याच्याबद्दलची ही माहिती त्यांनी दिलेली आहे। स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयाबद्दलचा हप्ता जो आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। अजूनपर्यंत बघा 2100 रुपये तुम्हाला भेटलेले नाहीत, सध्या 1500 रुपयांनीच तुम्हाला पैसे भेटत आहेत। त्याचा निर्णय कधी होईल त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील महिलांसाठी ही दिलासा देणारी बातमी त्यांनी दिलेली होती, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला 8 ऑगस्ट पासून या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली। याच्या अगोदर देखील काही लाडक्या बहिणींना हा 13वा हप्ता जमा झालेला होता, परंतु रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 8 ऑगस्ट रोजी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना हे पैसे खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले। आता लाडक्या बहिणींना 13वा हप्ता भेटलेला आहे। त्या लाडक्या बहिणी 14व्या हप्त्याची म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहतायत की हे पैसे कधी जमा होऊ शकतात, कारण की सध्या आपण बघितलेलं असेल सलग 4 हप्ते लेट झालेले आहेत। एप्रिल, मे, जून, जुलै 4चे हप्ते त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाले। एप्रिलचा हप्ता मे मध्ये जमा झाला, मेचा जून मध्ये जमा झाला आणि जूनचा हप्ता या ठिकाणी जुलैमध्ये, आणि आता हा जुलैचा हप्ता तुम्हाला ऑगस्टमध्ये भेटलेला आहे। तसंच तुमचा ऑगस्टचा हप्ता मग कधी येऊ शकतो, तर जसं मागचे हे 3 ते 4 हप्ते लेट झाले तसं जर झालं तर ऑगस्टचा हप्ता देखील मग तुम्हाला पुढच्या महिन्यात येऊ शकतो, परंतु तसं त्याच्याबद्दल अजून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही की कुठल्या तारखेला तुमचे ऑगस्ट महिन्याचे पैसे भेटू शकतात। मात्र 100% लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे प्रत्येक महिन्याचे पैसे आम्ही देत राहणार आहोत, त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही, असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे। तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे तुमची योजना चालूच राहील, ती योजना बंद होणार नाही, मात्र सध्या पैसे लेट होताना दिसतात
आहेत. या काळामध्ये या ठिकाणी एक निर्णय होणं गरजेचं होतं, तो म्हणजे प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे, जो निधी आहे तो कुठल्या तरी एका तारखेला वाटप करण्यासाठी तारीख फिक्स करायला पाहिजे होती. तुम्हाला वाटतं का 1 तारीख फिक्स करावी, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता लागणार नाही? तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? 1 तारीख फिक्स करायला पाहिजे का? सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल की तुमची या ठिकाणी मागणी आहे की 1 तारीख फिक्स करायला पाहिजे म्हणून. तर बघा, आता लाडक्या बहिणींना 13वा जुलै महिन्याचा हप्ता तर भेटलेला आहे. तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचीही वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. आता पहा, कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ही माहिती दिली. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत असून रक्षाबंधनाच्या सणासाठी या ठिकाणी हे पैसे जे आहेत, आर्थिक मदत जुलै महिन्याच्या हप्त्याची, त्याचं निमित्त साधून आम्ही वाटप केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ही योजना कायमस्वरूपी पुढे आम्ही चालू ठेवणार आहोत असं त्यांनी सांगितलं. याशिवाय त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेबाबतही भाष्य केलं. सध्या या योजनेत महिलांना दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये दिले जात आहेत. काही लाडक्या बहिणींना पूर्ण 13चे 13 हप्ते आलेले आहेत. काही लाडक्या बहिणींना 2 ते 3 हप्ते आले, त्याच्यानंतर त्यांचे पैसे येणं बंद झालं. काही लाडक्या बहिणींना मधूनच पैसे यायचे बंद झालेले आहेत. मग नेमकं त्याचं कारण काय? कारण की काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना जून महिन्यापासूनचा लाभ भेटलेला नाही. आता सरकार त्याबद्दल माहिती देत आहे की त्याची अजूनही छाननी करण्यात येणार आहे. मग ज्याच्यामध्ये जे पात्र अजून लाडक्या बहिणी असतील, ज्यांना जून महिन्यापासून लाभ तात्पुरता स्थगित केलेला आहे, त्यांचा लाभ पुढे आम्ही अजून चालू करू, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील काल बोलताना दिली. आणि महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील ती माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता ही पडताळणी प्रत्येक वेळेस चालूच राहणार आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणींना ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, अशाच लाडक्या बहिणींपर्यंत सरकारचा प्रयत्न आहे की हा लाभ पोहोचला पाहिजे. त्यासाठी ही पडताळणी चालूच राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील बघितलं, पत्रकारांशी बोलताना देखील त्यांनी म्हटलेलं आहे की ही पडताळणी आम्ही चालूच ठेवणार आहोत. तर बघा, आता हे 1500 रुपये दिले जात आहेत. तुम्हाला आपल्याला माहीत असेल, निवडणुकीच्या पूर्वी या ठिकाणी प्रचार सभेच्या दरम्यान विविध नेत्यांकडनं घोषणा करण्यात आलेली होती की 2100 रुपये आम्ही देणार आहोत. ही योजना जी आहे, ज्याच्यामध्ये आम्ही 600 रुपयांनी वाढ करून देणार आहोत. परंतु आता 1 वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे सरकार स्थापन होऊन, मात्र त्याबद्दलचा अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सरकार त्याबद्दल सकारात्मक आहे. प्रत्येक वेळेस सांगितलं जात आहे की आम्ही ही वाढ जी आहे या ठिकाणी 100% करणार आहोत. आता स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी देखील याच्याबद्दल बोलताना काय म्हटलं बघा, ही रक्कम वाढून 2100 रुपये करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं इतर मंत्रिमंडळ या ठिकाणी ह्याच्याबद्दलचा निर्णय घेतील. तो प्रस्ताव जो आहे सध्या चर्चेत आहे, त्याच्यावरती योग्य वेळी निर्णय घेतला जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर तुमच्यासाठी 2100 रुपये या ठिकाणी भेटणं खूप महत्त्वाचं देखील आहे, कारण की राज्यातील अनेक भागातील महिलांना घरखर्च असेल, मुलांचं शिक्षण असेल आणि इतर गरजांसाठी या योजनेतून थेट आर्थिक लाभ भेटत असतो. याचा फायदा तुम्हाला होत असतो. त्यामुळे रक्कम वाढल्यास अजून देखील तुम्हाला मोठा दिलासा भेटणार आहे, कारण की 1500वरनं 2100 रुपये होणार आहेत, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये अजून 600 रुपये वाढ या ठिकाणी करून भेटणार आहे. तर ही जी अपेक्षा आहे सर्वांचीच आहे की 2100 रुपये व्हावेत म्हणून, परंतु सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयांनी हे पैसे भेटतच राहणार आहेत. ही योजना कायमस्वरूपी तुमची चालूच राहणार आहे. तर बघा, आता स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी बोलताना स्पष्ट केलं की ही योजना केवळ तात्पुरती नसून पुढील काळातही नियमितपणे सुरू राहील. शासन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे आणि लाडकी बहीण योजना त्याच दिशेचं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं त्यांनी सांगितलं. आता बघा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबद्दल नेमकं काय म्हटलं ती देखील माहिती आपण पाहूयात. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, पहा की लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षापर्यंत सुरू राहणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनीच आता सांगितलंय की तुमची योजना बंद होणार नाही, पुढचे 5 वर्षभर ही योजना कायमस्वरूपी चालू राहील. मुंबईमधील एका या ठिकाणी नाट्यगृहामध्ये त्यांची या ठिकाणी सभेद्वारे त्यांनी ही माहिती दिली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे 1500 रुपये आम्ही देतो महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी, ही योजना आम्ही पुढील 5 वर्ष अखंडपणे सुरू ठेवणार आहोत असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट केलं. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण देखील आहे की तुमची योजना आता बंद होणार नाही. त्याचसोबत त्यांनी या ठिकाणी असं देखील सांगितलं की योजनेत अनेक जणांनी गैरफायदाही घेतलेला आहे, त्याची चौकशी जिल्हाधिकारी स्तरावरती होणार असून फेर तपासणी केली जाणार आहे. पात्र ठरणाऱ्या महिलांना पुन्हा पैसे सुरू केले जातील. आता बघा, सध्या आपण पाहिलं होतं की 24.34 लाख लाडक्या बहिणींना जून महिन्यापासूनचा त्यांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आलेला होता. आता त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की याच्यामध्ये ज्या अजून लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांचा देखील आम्ही पुन्हा लाभ चालू करणार
करणार आहोत. मात्र पडताळणी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं या ठिकाणी जिल्ह्याच्या स्तरावरती केली जाणार आहे. फेर तपासणी केली जाणार आहे. पात्र लाडक्या बहिणींचे लाभ पुन्हा एकदा चालू करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी ही चिंता वाढवणारीच बातमी आहे थोडीशी, कारण की 26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी पुन्हा एकदा होणार आहे. आपल्याला माहित असेल, मागच्या 8 दिवसापूर्वी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलं होतं की जून महिन्यामध्ये जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणींचा जून महिन्यापासूनचा लाभ आम्ही तात्पुरता स्थगित करतोय. जून महिन्यामध्ये या सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ भेटलेला नाही. बाकी जवळपास या ठिकाणी कोटीच्या घरामध्ये जून महिन्यामध्ये पैसे वाटप झाले, जुलै महिन्यामध्येही वाटप झाले. परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत याच्यामध्ये देखील ज्या पात्र आहेत खरोखर, त्यांची पुन्हा एकदा पडताळणी होणार. त्या पडताळणीमध्ये तुम्ही पात्र या ठिकाणी असाल तर पुन्हा एकदा तुमचा लाभ मात्र शासनाकडनं अजून चालू होणार आहे. त्यामुळे ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि याच्यामध्येही तुमचं पात्रता नाही आली तर तुम्हाला तक्रार करायची, अर्ज करायचा आहे. तालुक्याच्या ठिकाणी असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, महिला बालविकास विभाग असेल किंवा ऑनलाईन लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरनं, जेणेकरून तुम्ही खरोखर पात्र आहात तर तुमचे पैसे एकदा पुन्हा अजून चालू होतील. तर बघा, ज्यांना आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता भेटलेला आहे त्यांना पुढचा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा, चालू महिन्याचा हा 14वा हप्ता देखील वाटप होणार. कारण की त्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे कायमस्वरूपी पैसे चालू आहेत. अशा लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचे हे पैसे भेटत राहतील. मात्र प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी होणार आहे. त्याच्यामुळं ज्या खरोखर अपात्र लाडक्या बहिणी असतील त्यांचा लाभ मात्र सरकारकडनं बंद केला जाणार आहे. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.